शुद्ध चांगले पाणी आम्हाला पिण्यासाठी व्यवस्था करावी, नाही तर मग आम्ही आतमध्ये घुसल्याशिवाय शांत बसणार नाही। आमचा हक्क जर मागून मिळाला नाही तर तो कसा हिसकावून घ्यायचा हे आम्हाला कॉम्रेड गोदावरी तरुणेकरांनी शिकवलेलं आहे। कॉम्रेड गोदावरी तरुणेकरांचं एक वाक्य आहे की ज्या कायद्याचा जनतेला फायदा नाही तो कायदा कायदा नाही, म्हणून करा असं कायदे, असं आपल्याला कॉम्रेड गोदावरी तरुणेकरांनी आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने लेनिनवादीने आपल्याला शिकवलेलं आहे। या लाल झेंडा घेऊन तुम्ही जेव्हा रस्त्यावर उतरता तेव्हा अतिशय शांततेने आपण आपले प्रश्न मांडत असतो। आपण इथून अतिशय शिस्तीने। नमस्कार, आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात। विक्रमगड तालुक्यात प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाचा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा निघाला। हजारो शेतकरी, कष्टकरी, आदिवासी बांधवांनी लाल झेंडे घेऊन ओला दुष्काळ जाहीर करा आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना शिक्षा द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकला। या मोर्चाचं नेतृत्व कॉम्रेड काशीनाथ कोकेरा आणि इतर नेत्यांनी केलं। शेतीमालाच्या नुकसानीची भरपाई, ओला दुष्काळ घोषणा, वीज रस्ते प्रश्न तसेच जलजीवन मिशनमधील भ्रष्टाचाराच्या चौकशीसह रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या। हा मोर्चा शांततेत पार पडला, मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा पक्षनेत्यांनी दिला आहे। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क। जिंदाबाद जिंदाबाद, माणूस किती भीक नको, माणूस किती भीक नको, हक्क हो हक्क हो, हमारा हक मांगते, भीक मांगते, हम हमारा हक मांगते, भीक मांगते। जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, जिंदाबाद जिंदाबाद।